आता मोठ्या टॉप 9 बातम्या। बनावट मतदार याद्यांविरोधात भाजपची आक्रमक मोहीम। महाराष्ट्र भाजपाकडून मतदार यादी शुद्धीकरणासाठी विशेष बैठक सुरू। मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस मार्गदर्शन करणार। शिवाजी पार्कवरती मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे। मनसेच्या नेत्यांकडून या तयारीचा आढावा घेण्यात आला। 19 तारखेला मनसेचा मेळावा पार पडणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। ठाणे पालिका हद्दीमध्ये दररोज 12 कोटींची पाणी चोरी होते। ठाणे पालिकेची विरोधी पक्षनेते शानू पठाण यांचा आरोप आहे। शानू पठाण एकनाथ शिंदेंची भेट घेऊन सर्व पुरावे सादर करणार आहेत। पाणी माफियांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिंदेंकडे करणार आहेत। तर कोकणामध्ये आंबा आणि काजू उत्पादकांना सरकारचा मोठा दिलासा पाहायला मिळतोय। अधिवेशन कालावधीतच नुकसानग्रस्त उत्पादकांना मदत जाहीर होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। गुढीपाडव्यामध्ये आमरसपुरीचा बेत कोलमडणार आहे। हापूस आंब्याचे दर गगनाला भिडलेले आहेत। एपीएमसी मध्ये आंब्याची मर्यादित आवक असल्याचं पाहायला मिळतं। 11 महिन्यामध्ये देशात महागाईचा उच्चांक। महागाईचा दर 2.13%वर। डाळी, भाज्या, अन्नपदार्थ महागले। खाद्यतेलाच्या भावातही प्रति किलो 13 रुपयांची वाढ। गॅस तुटवड्यामुळे 40% हॉटेल्स बंद। शाळेच्या कॅन्टीनला गॅस नाही। एलपीजीसाठी रांगा लागल्या। देशात ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशंट डेड अशी स्थिती आहे। गॅस तुटवड्यावरून संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा। सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा वाढ। सोन्याचे दर आता जे आहेत ते 1,61,000वर पोहोचले आहेत, तर चांदी 2.5 लाखांपार गेली आहे। युद्धामुळे 16 दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरामध्ये चढ उतार सुरूच आहे।